वेलकम टू विदर्भास अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. मी आदित्य तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे. आय होप यू आर डुईंग वेल. तर आज जे आहे आपण एक इश्यू डिस्कस करणार आहोत, म्हणजे जो सध्या न्यूजमध्ये आहे. आता काय आहे की तो जो इश्यू डिस्कस करत असताना तो न्यूजमध्ये का आहे, ठीक आहे. तर त्यानंतर जर आहे की त्याच्या मागचं कारण काय आहे आणि तो इश्यू म्हणजे होतो काय ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. आणि जर आहे तर एखादी गोष्ट इम्प्लिमेंट करायची असेल तर इम्प्लिमेंट कशी करावी लागेल, ठीक आहे. त्यानंतर जे आहे की दुसरी गोष्ट की आपण एखादी गोष्ट इम्प्लिमेंट करत असताना त्याचे काही निगेटिव्ह पॉईंट्स असतात आणि काही पॉझिटिव्ह पॉईंट्स असतात. आता ह्या दोन गोष्टी जर पाहिल्या असतात तर ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. म्हणजे ते एखाद्या गोष्टीच्या फेवरमध्ये आर्ग्युमेंट्स आणि त्याच्या अगेन्स्ट आर्ग्युमेंट. त्यानंतर जे आहे काही वे फॉरवर्ड आपण सुचवणार आहे, काही रिकमेंडेशन, ठीक आहे, ते काय असणार ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. आणि लास्टमध्ये आपण काय करणार आहोत, कन्क्ल्युजन, ठीक आहे. तर कन्क्ल्युजन काय राहणार ते, आणि त्यानंतर ॲट दी लास्ट तर त्याच्यामध्ये काय राहणार आहे की एक क्वेश्चन राहणार आहे, जो तो प्रॅक्टिस क्वेश्चन राहणार, तुम्ही तो लिहून पाहायचा, ठीक आहे. आता काय आहे की सध्या जो मुद्दा आहे तो काय आहे की तो आहे एक देश एक निवडणूक, वन नेशन वन इलेक्शन, ठीक आहे. तर आता काय आहे तर हा का न्यूजमध्ये आहे हे आपण पाहणार आहे, ठीक आहे. आता चर्चेत काय, कारण की काय झालेलं आहे की आता रिसेंटली केंद्र सरकारने काय केलेलं आहे की जे अगोदरचे राष्ट्रपती होते, म्हणजे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, तर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठन केलेली आहे, ठीक आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली काय केलेली आहे, एक समितीचं गठन केलेलं आहे. त्या समितीमध्ये कोण आहे तर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि जर पाहिलं असेल गृहमंत्री अमित शहा, ठीक आहे. तर गृहमंत्री अमित शहा हे दोघं आणि प्लस अजून 6, म्हणजे टोटल जे आहे हे 8 जणांची काय आहे कमिटी आहे, 8 जणांची काय आहे ही समिती आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, या कमिटीचं यांच्या अध्यक्षतेखाली एक राष्ट्र एक निवडणूकची व्यवहार्यता तपासण्यासाठी एक समितीची स्थापना केलेली आहे, या समितीची स्थापना केलेली आहे. तर आता काय आहे की याच्यामध्ये ते चेक करणार आहेत की याच्या सध्या जी कंडिशन आहे ही फेवरेबल कंडिशन आहे का वन नेशन वन इलेक्शनसाठी, ठीक आहे. आणि त्यानंतर त्यांचं अजून एक जर पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये एक मेन जो पॉईंट आहे तो हा आहे की जर आता वन नेशन वन इलेक्शन जर तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं असेल तर संविधानामध्ये काही चेंज करावं लागणार आहे. आता संविधानामध्ये चेंज करत असताना काय आहे की तुम्हाला माहीत असेल की संविधानामध्ये चेंज करत असताना काही वेगवेगळे त्याचे प्रकार आहेत. म्हणजे काही जर चेंज करायचं असेल तर काही सिम्पल मेजॉरिटी आहे, त्यानंतर स्पेशल मेजॉरिटी आहे, आणि त्यानंतर स्पेशल मेजॉरिटी प्लस हाफ स्टेटचं रॅटिफिकेशन. म्हणजे काय, स्पेशल मेजॉरिटी सोबतच काय करावं लागणार आहे तुम्हाला, अर्ध्या राज्याची तुम्हाला कमीत कमी अर्ध्या राज्याची काय करावं लागणार आहे, संमती घ्यावं लागणार आहे. आणि यांना हेच चेक करायचं आहे, म्हणजे एक पॉईंट सांगते मी त्याच्यापैकी, तो यांना हेच चेक करायचं आहे की अर्ध्या राज्याची संमतीशिवाय असं होऊ शकते का, ठीक आहे. तर ह्या समितीचं काय काम आहे, हे फेवरेबल कंडिशन चेक करणं आहे. त्यानंतर काय आहे की आता हे तर आहे, आता काय की एक राष्ट्र एक निवडणूक म्हणजे होते काय, म्हणजे वन नेशन वन इलेक्शन होते काय. आता तुम्ही पाहिलं असाल की तुम्हाला असं वाटत असेल की वन नेशन वन इलेक्शन म्हणजे जर पाहिलं असेल की लोकसभा आहे, त्यानंतर तुमचं विधानसभा आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर तुमचं जर पंचायत राजमध्ये जर तुम्ही पाहिलं असाल तर जे पंचायत समिती आहे किंवा ग्रामपंचायत आहे किंवा जिल्हा परिषद आहे, म्हणजे हे तुम्ही असं जसं कसं 3 टायर सिस्टम आहे आपल्याकडे. तर असं जर पाहिलं असेल तिन्ही याची एकसोबत होते का, तर ते नाही आहे. तिन्ही राज्याचे म्हणजे तिन्ही जे लेवल आहे तर त्यांच्या एकासोबत होणार नाही. त्याच्यामध्ये फक्त दोघांची होणार, ते म्हणजे तुमचं लोकसभा आणि त्यानंतर तुमचं राज्य विधानसभा, ठीक आहे. या दोन याची तुमचे काय होणार आहे, निवडणूक सोबत होणार आहे. की एक राष्ट्र एक निवडणूक म्हणजे स्वतंत्र आणि सतत निवडणुकाऐवजी, म्हणजे काय आहे की तुम्हाला माहीत असेल आपल्या देशामध्ये निवडणूक जे आहे चालूच राहते. 4 महिने झाले, 5 महिने झाले, 2 वर्ष झाले, 1 वर्ष झालं, अर्धा महिना झाला, अर्धा महिना म्हणतो, अर्ध वर्ष झालं. ते हे जे आहे तर याच्यामुळे काय होत असते की नेहमीच तुमचे काही ना काही इलेक्शन सुरूच राहते आणि जेवढ्या कोणत्या पॉलिटिकल पार्टी त्याच्यामध्ये सर्व इन्व्हॉल्व राहते, ठीक आहे. अशामुळे काय आहे की सतत ज्या निवडणूक होत राहते त्याच्यावर बरेच काही इफेक्ट पडतात. तर आपण ते पाहणारच आहोत समोर काय आहे. तर काय आहे की अशा वेळेस एका निवडणूक न होता जे आहे फक्त राज्य विधानसभा आणि लोकसभा, ठीक आहे, राज्य विधानसभा आणि लोकसभा यांच्या एका वेळेस निवडणूक घेणे. तर याच्यामध्ये जे आहे याच्यामध्ये पंचायत लेवलच्या जे आहे निवडणूक त्या येणार नाहीत, ठीक आहे. पंचायत लेवलच्या निवडणूक येणार नाही. तर आता स्वीडनमध्ये पाहिलं असाल, आता तुम्ही स्वीडनमध्ये गेलात तर स्वीडनमध्ये काय आहे की स्वीडनमध्ये अशी जी आहे त्यांच्याकडे अशी आहे, म्हणजे असं होते त्यांच्याकडे काय होते की म्हणजे दर 4 वर्षांनी तिकडे निवडणूक होते आणि दर 4 वर्षांनी निवडणूक झाल्यानंतर काय आहे की सप्टेंबर महिना असतो, त्या सप्टेंबरच्या सेकंड संडेला, ठीक आहे, सेकंड संडेला तिथं निवडणूक कंडक्ट होतात. आणि त्याच्यामध्ये तिन्ही लेवलमध्ये, ठीक आहे, तुमचं जे सेंट्रल लेवल असो, त्यानंतर तुमचं स्टेट लेवल असो आणि त्यानंतर तुमचं पंचायत लेवल असो, या तिन्ही लेवलच्या एकाच वेळी तिकडे निवडणूक कंडक्ट होते. पण आपल्या इकडे नाही होणार, आपल्या इकडे फक्त 2 गोष्टी सांगत, ठीक आहे.
आता याचं काय आहे की आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहू. आता ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये काय पाहणार आहोत आपण की आता हा न्यू कॉन्सेप्ट आहे का, म्हणजे वन नेशन वन इलेक्शन हा न्यू कॉन्सेप्ट आहे का, तर नाही. अगोदर आपल्याकडे काय होतं की होत होत्या. आता जो पहिला सुरुवातीचे जे 4 इलेक्शन झाले त्याच्यामध्ये काय झालं की ते म्हणजे काय होतं सायमल्टेनियस इलेक्शन झाले तेव्हा, ठीक आहे, तेव्हा इलेक्शन झाले. पण नंतरच्या काळामध्ये काय झालं, काही जे आहे राज्य विधानसभा जे आहे ते काय झालं बरखास्त झाल्या, ठीक आहे, म्हणजे वेळे अगोदर ते काय झालं बरखास्त झाल्या. आणि त्याच्या मागे काय होतं राष्ट्रपती राजवट लागली काही राज्यामध्ये. त्यामुळे आता काय आहे की भारतात आता जसं मी सांगितलं की 1967 पर्यंत, ठीक आहे, 1967 पर्यंत वन नेशन वन इलेक्शन हा कॉन्सेप्ट होता. पण त्यानंतर नाही. म्हणजे जर सुरुवातीला मला 1952 आहे, 1957 आहे, 1962 आहे, त्यानंतर 1967 आहे. तर मध्ये लोकसभा आणि राज्य विधानसभाच्या एकाच वेळी निवडणुका होत होत्या, ठीक आहे, एका वेळी निवडणूक तेव्हा होत होत्या. पण नंतर जर काय झालं की 1968 मध्ये आणि 1969 मध्ये काय झालं की काही विधानसभा ज्या होत्या ना तर त्या अकाली बरखास्त झाल्या, ठीक आहे, त्या काय झाल्या अकाली बरखास्त झाल्या. तर त्याच्यापैकी जर पाहिलं काही जर आहे तर 1968 ते 1969 मध्ये आसाम झालं, त्यानंतर ज्या हरियाणा झालेलं आहे, ठीक आहे, त्यानंतर 1964 ते 67 पर्यंत केरळ, इकडे राष्ट्रपती राजवट लागलेली होती. त्यानंतर पाहिलं असेल तर पंजाब आहे, ठीक आहे, त्यानंतर मग पाहिलं असेल तर उत्तर प्रदेश आहे. तर असे जे होते, असे जे राज्य होते तिथल्या विधानसभेची काय झालेली होती ते बरखास्त झाल्या अगोदर, म्हणजे जे पूर्ण कार्यकाळ होण्याच्या अगोदरच ते काय केल्या बरखास्त केलेल्या होत्या. आणि मग पुढे काय झालं की 1970 मध्ये लोकसभा सुद्धा जर आहे ते मुदतीच्या पूर्वीच त्यांनी काय केलेलं होतं बरखास्त करून टाकली. आणि नंतर मग काय केलं 1971 मध्ये फ्रेश इलेक्शन झालं. आणि फ्रेश इलेक्शन झाल्यानंतर जर पाहिलं तुम्हाला 1971 मध्ये हे पण सुद्धा माहीत असेल की इंडिया पाकिस्तानचं युद्ध झालेलं होतं. म्हणजे जो पाकिस्तान जो आहे 2 भागात डिवाइड झालेला होता, तो म्हणजे तिकडे पाकिस्तान आणि इकडे बांगलादेश, ठीक आहे. अगोदर काय होतं ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तान, पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान. तर त्याचे 2 भाग झालेले होते, तो म्हणजे बांगलादेश आणि त्यानंतर दुसरा पाकिस्तान. हे 1971 मध्ये झालं आणि तेव्हा ते काय झालं लोकसभेचं इलेक्शन झालं. आणि या सर्व घटनांमुळे काय झालं की निवडणुका घेण्याची चक्र जे होते, जे प्रोसेस प्रॉब्लेम होतो, जी आपण सायकल जी होती म्हणजे दोन्ही सोबत घेण्याचे लोकसभा आणि राज्य विधानसभा, ते ह्या दोन्ही जे आहे हे दोन्ही काय झालं ते डिस्टर्ब झाली तेव्हा, ठीक आहे. त्यानंतर काय झालं की 1983 मध्ये, ठीक आहे, 1983 मध्ये काय झालं की निवडणूक आयोग जो असतो, आता निवडणूक आयोग तुम्हाला माहिती असेल की निवडणूक आयोग काय करतो की जो त्यांचा ॲन्युअल रिपोर्ट असतो तो सादर करत असतो. त्या ॲन्युअल रिपोर्टमध्ये त्यांनी काय सांगितलं की एकाच वेळी निवडणूक घेण्याचा विचार त्यांनी त्याच्यामध्ये मांडला, ठीक आहे, 1983 मध्ये. आता 1970 म्हणजे 1967 पर्यंत सोबत होत होत्या, त्यानंतर नाही झाल्या. मग काही वर्षानंतर तिथून किती वर्षानंतर 15 वर्षानंतर काय केलं की जे निवडणूक आयोग आहे ना तर त्या निवडणूक आयोग त्यांनी ॲन्युअल रिपोर्ट आणला आणि त्याच्यामध्ये ते सांगितलं की आपण एक देश एक निवडणूक आपण घेऊ शकतो, दोन्ही सोबत घेऊ शकतो. तर त्यानंतर जर पाहिलं असेल तर की 1999 मध्ये आता इथे सुद्धा जर पाहिलं असेल तर अशा वेळेस कारगिल युद्ध झालेलं होतं, ठीक आहे. तर त्यानंतर जर पाहिलं 170 जो विधी आयोग आहे, ठीक आहे, म्हणजे लॉ कमिशन जे आहे त्या लॉ कमिशननी एकाच वेळी निवडणूक घेण्याची समर्थन केले. यांनी सुद्धा त्यांनी काय केलं होतं जे आहे तुम्ही काय करू शकता आपण एकाच वेळी निवडणूक घेऊ शकता. त्यानंतर काय झालं की 2014 मध्ये त्यानंतर गव्हर्नमेंट चेंज झालं. अगोदर UPAचं गव्हर्नमेंट होतं, त्यानंतर मग काय झालं इंडियाचं गव्हर्नमेंट आलं. आता इंडियाचं गव्हर्नमेंट आल्यानंतर जे आहे तर आता जे करंट गव्हर्नमेंट आहे ते यांचं बऱ्याचदा पाहिलं असेल की तुम्ही यांचे काही पॉलिसीज पहा तर 1 नेशन 1 टॅक्स, ठीक आहे, 1 नेशन 1 रेशन, त्यानंतर आता 1 नेशन 1 इलेक्शन. तर अशा प्रकारे पाहिलं असेल ना तर त्यांचे अशा काही कॉन्सेप्ट आहे की सर्व जे आहे एक देश आहे आपला, तर तशा प्रकारे सर्व गोष्टी असल्या पाहिजे. तर त्यांनी सुद्धा ज्या गोष्टीवर त्यानंतर 2014 नंतर याच्यावर भर देण्यास सुरुवात केली. त्यानंतर 2015 मध्ये एक काय होतं की एक EM सुदर्शना नचियप्पन यांच्या अध्यक्षतेखाली काय होती एक स्थायी समिती होती, ठीक आहे. या स्थायी समितीने सुद्धा काय सांगितलं की एका वेळी तुम्ही निवडणूक घेऊ शकता अशी त्यांनी सुद्धा रिकमेंडेशन दिलेले होते. आता ती स्थायी समिती कशावर होती ते सार्वजनिक तक्रारी कायदा आणि न्याय यावरील संसदीय स्थायी समिती होती, ठीक आहे. यांनी सुद्धा जी आहे शिफारस केली होती, रिकमेंडेशन त्यांनी सुद्धा दिलेले होते. त्यानंतर 2018 मध्ये, आता 2018 मध्ये जर पाहिलं असेल की काय झालं की विधी आयोग पुन्हा लॉ कमिशन, तर लॉ कमिशन त्यांनी एक मसुदा तयार केला, एक मसुदा अहवाल तयार केला ज्यामध्ये सांगितलं की एका वेळी निवडणूक अंमलबजावणीचे समर्थन केले. त्यांनी सुद्धा एका वेळी निवडणूक घेण्याचे अंमलबजावणीचे काय केले समर्थन केले, ठीक आहे. आणि हे कधीच आहे 2014 नंतरचं. आणि त्यामध्ये निवडणूक कायदे आणि संबंधित कलमामध्ये बदल करण्याची शिफारस केली. आता पाहिलं असेल की एक तुम्हाला असेल की एक निवडणुकीचा कायदा आहे तो म्हणजे RPA ॲक्ट आहे 1951चा. तिच्यामध्ये जे आहे चेंज करायचं आहे
प्लस संविधानामध्ये सुद्धा चेंज करायचं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अमेंडमेंट करायचं आहे, हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं. यात समान आणि घटनात्मक अडचणी आणि एकाच वेळी निवडणूक घेण्याच्या संबंधित उपाय सुचवले होते. म्हणजे जर पाहिलं असेल तर काय घटनात्मक आपण काय म्हणतो, काय कोणत्या कोणत्या त्याच्यामध्ये अडचणी आहे आणि त्याच्यावर काय उपाय आहे हे सुद्धा त्यांनी सुचवलेले होते. आणि त्यानंतर आहे की पुन्हा विधी आयोगाने असे सुचवले आहे की घटनेतील योग्य दुरुस्त्या करूनच एकाच वेळेस तुम्ही निवडणूक घेऊ शकता. आधी त्याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला माहीत असेल की आर्टिकल आहे, ठीक आहे. तर आर्टिकल 172 आहे आणि आर्टिकल 83 आहे. आणि स्पेसिफिकली बोलायचं राहिलं आर्टिकल 83(2), ठीक आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की तुमचं जे राज्य विधानसभा असो या लोकसभा असो, त्याचा कालावधी जो दिलेला आहे आपल्याला 5 वर्षे दिलेला आहे, ठीक आहे. कालावधी काय दिलेला आहे, 5 वर्षे दिलेला आहे. तर तो जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चेंज करावं लागणार आहे, असं तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे. आपण समोर पाहणारच आहोत. आयोगाने पुढे असे मत व्यक्त केले की किमान 50%, जसं मी तुम्हाला सांगितलं याचं जे हे आहे एम किंवा मोटिव्ह जो आहे तो समितीचा, जो त्याच्यामधला मी एक पॉईंट सुद्धा तुम्हाला अगोदर सांगितलेला सुरुवातीला, की हे जे इम्प्लिमेंट करत असताना अर्ध्या राज्याची संमती घेणे आवश्यक आहे का, हे सुद्धा ते त्यांना चेक करायचं आहे. तर तेव्हा यांनी सांगितलं होतं की जर तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं असेल 1 नेशन इलेक्शन, ठीक आहे, 1 नेशन 1 इलेक्शन जर तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं असेल तर तुम्हाला किमान 50% जे राज्य आहे त्यांचं रॅटिफिकेशन लागणार आहे, ठीक आहे, असं तेव्हा त्यांनी सांगितलेलं होतं. अशी त्यांची शिफारस होती. आता पहा, आता याची अंमलबजावणी करायची असेल तर काय करावं लागेल की एकाच वेळी निवडणुकासाठी निवडणूक पद्धतीतील बदलाशी संबंधित राजकीय सहमती, ठीक आहे, म्हणजे पॉलिटिकल कन्सेस. आता पॉलिटिकल जे आहे तर राजकीय सहमती लागणार आणि त्यानंतर ते काय की राज्यघटनेमध्ये दुरुस्त्या कराव्या लागणार. आता पॉलिटिकली जर पाहिलं असेल तर एक असते रुलिंग पार्टी आणि एक असते तुमचं ऑपोजिशन पार्टी. आता दोन्ही सुद्धा ह्या पॉलिटिकल पार्टी काय आहे निवडणूक लढतात, तर ह्या दोघांमध्ये सुद्धा काय एक सहमती त्यांना बनवावी लागेल, तेव्हाच ह्या गोष्टी इम्प्लिमेंट होऊ शकते. आणि प्लस आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये काहीतरी चेंज करावं लागेल. कलम 112 आणि कलम 83 स्पेसिफिकली सांगितलं मी, कलम 83(2). तर हे जे 2 तुम्हाला कलम दिलेले आहे संविधानामध्ये ते कसे काय सांगतात, सभागृहाच्या कालावधीशी संबंधित आहे आणि ते लवकर विसर्जित केल्याशिवाय निवडणूक आलेल्या लोकसभा आणि राज्य विधानसभा 5 वर्षाचा कार्यकाळाची हमी देतो, ठीक आहे. अगोदर तुम्ही बरखास्त करू शकतो, पण तरी सुद्धा ते काय आहे की बरखास्त करण्यामागचे कारण सुद्धा सांगितलेलं आहे की आर्टिकल 356 आहे. जर तुमच्या एखाद्या राज्यामध्ये काय झालं की कॉन्स्टिट्यूशनल मशिनरीज आहे, ठीक आहे, जर तुमच्या कॉन्स्टिट्यूशनल मशिनरीज आहे ते जर फेल्युअर झाल्या तर तिथं राष्ट्रपती राजवट लागू शकते, ठीक आहे. आणि जर वाटलं तर ते सुद्धा तिकडे बरखास्त होऊ शकते, ठीक आहे. आणि लोकसभा सुद्धा बरखास्त करण्याचा अधिकार आहे. त्यानंतरचं आहे की भारतीय राज्यघटनेच्या कलम 85 मध्ये संसदीय अधिवेशन बोलण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार आहे, ठीक आहे. आता तुम्ही पाहिलं असाल 85 जे कलम आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की 85 तुम्हाला अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला दिला आहे, राष्ट्रपतीला. आणि जर तुम्ही स्टेट लेवलवर जर आलात तर तुम्ही आर्टिकल आहे आर्टिकल 174, ठीक आहे. आर्टिकल 174 आहे, याच्यामध्ये काय दिलेलं आहे, हा अधिकार दिलेला आहे राज्यपालाला. म्हणजे जर राज्याची विधानसभा आहे तिथलं जर अधिवेशन तुम्हाला बोलवायचं असेल, सेशन जर बोलवायचं असेल तर तुम्हाला तिथल्या राज्यपालाची संमती लागणार, ठीक आहे. आणि नंतर आहे दुसरी गोष्ट काय आहे की तुम्हाला माहिती असेल की सेशन जे आहे, ठीक आहे, सेशनच्या 2 सेशनमधला जो गॅप आहे तो किती नसला पाहिजे, 6 महिन्यापेक्षा जास्त नसला पाहिजे, ठीक आहे. 6 महिन्याच्या जास्त तो तुमचा जो गॅप आहे 2 सेशनमधला तो नसू शकत. अंतर नाही. संसदीय सभागृह आणि लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार राष्ट्रपतीकडे असतो. आणि हा जर पाहिलं असेल तर त्याला जर विसर्जित करायचा असेल तर हा अधिकार सुद्धा राष्ट्रपतीकडे असतो. बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपतीकडे असतो, विसर्जित करण्याचा अधिकार राष्ट्रपतीकडे असतो. आणि सेम तुमच्या राज्यामध्ये भारतीय राज्यघटनेत जसं मी सांगितलं 356 म्हणजे जे तुमचं आर्टिकल 356 आहे त्याच्यामध्ये काय आहे की राज्यातील प्रशासन आणि घटनात्मक अपयशाच्या बाबतीत जर तुमच्या याच्यामध्ये जर काही तुमच्या अशा बाबतीत जर काही घटना तिकडे घडल्या, ठीक आहे, असं अपयश जर झालं म्हणजे फेल्युअर जर झालं तर राष्ट्रपती राजवटीसमोर तुम्हाला जावे लागणार. म्हणजे राष्ट्रपती राजवटीला काय जावं लागणार, तुम्हाला समोर जावे लागणार. आणि ते झालेलं होतं त्या सुरुवातीच्या काळामध्ये. आणि लोकप्रतिनिधी कायदा 1951 जो तुमचा रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट आहे, ठीक आहे, RPA ॲक्ट जो आहे तो आहे 1951चा, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला चेंज करावं लागणार आहे, ठीक आहे. तर याची अंमलबजावणी करताना तुम्हाला याच्यामध्ये या गोष्टीमध्ये चेंज करावं लागणार, ठीक आहे. आता काय आहे की तुम्ही पाहिलं असाल की तुम्ही आता तुमचं जे MPSC राज्यसेवा जी आहे हे 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे. आणि डिस्क्रिप्टिव्ह होत असताना काही तुमचे जे आहे काही टॉपिक्स आहे. आता जर पाहिलं असेल GS2 मध्ये
जो आपण हा टॉपिक डिस्कस करता हा GS2चा एक पार्ट आहे. तर याच्यामध्ये पाहिलं असाल तर एक टॉपिक असतो तुमचा असतो गव्हर्नन्स. ठीक आहे, तर गव्हर्नन्सचा काय आहे की गव्हर्नन्स किंवा प्रशासन. तर आता याचं जर पाहिलं असेल तर कोर्स आहे आपल्या जे आपलं ॲप आहे विदर्भ IAS अकॅडमीचं त्यावर. तर तो जो आहे तो प्रशासन आणि हे सुधारित अभ्यासक्रमानुसार आणि मराठी माध्यममध्ये आहे. ठीक आहे, इंग्लिश मीडियममध्ये नाही, ते जो आहे तो मराठी मीडियममध्ये आहे. तर हा तुमच्यासाठी बेनिफिशियल राहणार. तुम्ही व्हिजिट करू शकता आपल्या ॲपला आणि ॲपला व्हिजिट केल्यानंतर तुम्ही काय करू शकता तिथून डायरेक्टली परचेस करू शकता. त्यानंतर जो आहे तो GS1चा एक आहे कला आणि संस्कृती. ठीक आहे, कला आणि संस्कृती जो आहे तर हा सुद्धा जर पाहिलं GS1चा मोस्ट इम्पॉर्टंट एक टॉपिक आहे. ठीक आहे, कारण की मेन्ससाठी सुद्धा टॉपिक तो इम्पॉर्टंट आहे आणि तो प्री जो आहे त्यासाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. हा प्रीसाठी आणि हा मेन्ससाठी. आणि याच्यामधलं जर मेन्ससाठी असं काही नाही आहे की तुम्हाला हे फक्त मेन्ससाठी. याच्यामधले काही प्रीमध्ये सुद्धा तुम्हाला फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन विचारू शकते. ठीक आहे, याच्यामध्ये जर पाहिलं RTI, लोकपाल, लोकायुक्त, ठीक आहे, सिटिझन चार्टर, अशा सर्व गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये कला आणि संस्कृतीमध्ये तर एन्शियंटपासून म्हणजे प्राचीन, मध्ययुगीन आणि त्यानंतर आधुनिक या सर्व काळातल्या जे आहे याच्यामध्ये कला संस्कृती आपण सर्व कव्हर केलेले आहे. त्यामुळे काय आहे की तुम्ही हा जो आहे तर हा सुद्धा तुम्ही आपल्या ॲपवरून परचेस करू शकता आणि हा सुद्धा. ठीक आहे, त्यानंतर आता काय आहे की आपल्याला इम्प्लिमेंट करायचं सांगितलं मी. अंमलबजावणी करताना तुम्हाला काय काय चेंजेस करावे लागेल. आता याच्या युक्तिवाद जो आहे, आता हा जो युक्तिवाद याच्या बाजूने तुमचा काय युक्तिवाद असला पाहिजे किंवा काय आर्ग्युमेंट जे आहे त्याच्या फेवरमध्ये असले पाहिजे. तर काय आहे की सर्वात म्हणजे काय आहे की काय होणार तर सर्वात पहिली गोष्ट होणार की खर्चामध्ये घट होणार. आता खर्चामध्ये घट म्हणजे जर तुम्ही सुरुवातीला पाहिलं असाल की जेव्हा इलेक्शन झालं त्याच्यामध्ये पहिलं इलेक्शन जेव्हा झालं ना त्या पहिल्या इलेक्शनमध्ये पार्टीज होत्या 53. किती होत्या? 53 पार्टीज होत्या. आणि त्यानंतर त्यांचा जो खर्च आलेला होता तो आला होता तुमचा 11 करोड. ठीक आहे, तेव्हा किती खर्च आला? 11 करोड. आणि जेव्हा आता रिसेंट झालं होतं 2019. ठीक आहे, आता 2019 जर जे झालेलं आहे ना तर त्यामध्ये जर पाहिलं असेल तुम्ही तर त्याच्यामध्ये तुमचा खर्च जो आलेला आहे याच्यामध्ये पॉलिटिकल पार्टीज होत्या 610 आणि त्याच्यामध्ये खर्च आलेला होता 60,000 करोड. ठीक आहे, 60,000 करोड. तर 60,000 करोड जे आहे तो एवढा खर्च आलेला होता कशामध्ये तुमच्या आता जे इलेक्शन झालं होतं रिसेंटचं तो. तर सर्वात महत्त्वाचं काय होतं की खर्चात घट होईल. वेगवेगळ्या वेळी एकाहून अधिक निवडणुका वेळ जातो, त्याच्यामध्ये श्रम जातो, म्हणजे जर तुमचा वेळ जातो त्याच्यामध्ये आर्थिक खर्चसुद्धा होतो. कारण की प्रत्येक वेळेस 6 महिन्यानंतर किंवा 1 वर्षानंतर किंवा 8 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर निवडणूक राहिल्या तर एकतर काय होत असते की तुम्हाला माहिती असेल की टीचरच्या काही ड्युटीज लागतात. ठीक आहे, त्यानंतर काय होते की प्रत्येक मशीनही काय होते मशिनरी ती अलर्ट मोडवर येते आणि त्यामुळे काय होते की त्यांना काही ना काही ते खर्च करावा लागतो. तर तो जो आहे त्याच्यामध्ये वेळ आणि खर्च हा जातो. बाबतीत सरकारी तिजोरीतून मोठा खर्च होतो आणि हा जो सर्व खर्च जो होतो सरकारच्या तिजोरीतून होतो. ठीक आहे, हे जो आहे सरकारच्या तिजोरीतून होत आहे म्हणजे कोणाच्या होत आहे? तुमच्या. ठीक आहे, कारण का आपण टॅक्स पे करतो ना तर आपल्याच हा खर्च काय होणार आहे हा कमी होईल. सुरक्षा कर्मचाऱ्यांची हालचाल म्हणजे काय होत असते की तुम्हाला माहिती असेल की सिक्युरिटी टाईट लागत असते. ठीक आहे, कोणत्या राज्यामध्ये काही हिंसाचार होण्याचे चान्सेस राहते त्यामुळे जे आहे तिथं सुरक्षेची गरज असते. निवडणुकीच्या अध्यक्षतेकडे राज्य यंत्रणा वळवणे आणि इतर तत्सम खर्चासह निवडणुका आयोजित करण्यासाठी महत्त्वपूर्ण खर्च समाविष्ट आहे. उदाहरणार्थ 2014च्या लोकसभा निवडणुकीत सरकारी तिजोरीतून 3,870 कोटी रुपये खर्च झाले. ठीक आहे, म्हणजे जे 2014ची जी निवडणूक होती त्याच्यामधून किती खर्च झाला? 3,870. 2015चा जो बिहारमध्ये 2015मध्ये जे बिहारमध्ये झालेला आहे निवडणूक ते एकट्या तिजोरीतून जर पाहिलं असेल तर ते 300 करोड. विचार करा तुम्ही की एका राज्याच्या निवडणुकीसाठी तुम्हाला किती लागत आहे? 300 करोड खर्च लागत आहे. आणि त्यानंतर जर ECIने म्हणजे जे निवडणूक आयोग आहे एक देश एक निवडणूकसाठी सुमारे त्यांनी जो खर्च सांगितलेला आहे तो खर्च किती येऊ शकतो? 4,500 कोटी. ठीक आहे, तर 4,500 कोटी म्हणजे लोकसभेसाठी जर तुम्ही पाहिलं असाल तर या लोकसभेसाठी तुमचा किती आला? 3,870. त्यानंतर एका राज्याच्या निवडणुकीसाठी किती आला तुमचा? 300. आणि पण यांनी काय सांगितलं जर राज्य आणि लोकसभा दोन्ही जर सोबत घेतल्या ना तर काय म्हणणं आहे त्यांचं की 4,500 कोटी रुपये खर्च येईल तुमचा. फक्त 4,500. हे तर फक्त लोकसभा आणि एका राज्याचेच झाले. पण हे जर तुम्ही पूर्ण देशाचे जर करसाल तर तसं. आणि पूर्ण देशाची म्हणजे असं नाही की पूर्ण देशाची एका दिवशी नाही होणार, ते फेजमध्ये होणार. ठीक आहे, म्हणजे काय होईल की ते फेजमध्ये असे होऊ शकतात. अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे. तर हे तर सुरुवातीचं काय होईल तुमचा खर्चामध्ये घट होईल. त्यानंतर आहे अंतर्गत सुरक्षामध्ये सुधारणा. आता अंतर्गत सुरक्षामध्ये सुधारणा म्हणजे काय होईल की निवडणूक दरम्यान सुरक्षा दलांची
वारंवार तैनाती म्हणजेच मोठ्या प्रमाणात सशस्त्र पोलीस दलांचा वापर केला जातो. आता तुम्हाला जसं सांगितलं मी सुरक्षा, आता कधी कधी जे सिक्युरिटी असते ते टाईट करावं लागते. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी जे प्रत्येक बूथवर कोणी पोलीस असते. ठीक आहे, आणि जिथं जे EVM मशीन ठेवल्या जाते तिथं सुद्धा जे आहे तुम्हाला काही ना काही लष्कर तुम्हाला तिथं काही तैनात करावं लागते. याच्यामध्ये काय होते की आता समजा असे जे 5-5 4-4 महिन्यांनी निवडणूक होत राहिल्या तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जे आहे पोलीस फोर्स तुम्हाला तिकडे न्यावं लागणार. यामुळे जी आपली इंटरनल सिक्युरिटी आहे, जसं समजा आता काय आहे की आपण तिकडे न जाता एका ठिकाणी आपण समजा एखादा नक्षल प्रभावित कोणता भाग असेल तर त्या ठिकाणी काय करू शकता तुम्ही, ते जे आहे त्यांची तैनाती करू शकता. जे दुसरे जे पोलीस आहेत, ठीक आहे, इकडे डायव्हर्ट होऊन जाते ते. ठीक आहे, आणि इकडे डायव्हर्ट न होता ते तुम्ही काय करू शकता, एका ठिकाणी तुम्ही त्यांना करू शकता. ठीक आहे, म्हणजे जर तुमचं काय होईल याच्यामुळे तुमची अंतर्गत सुरक्षा जी आहे किंवा जी तुमची इंटरनल सिक्युरिटी जी आहे ते धोक्यात येऊ शकत नाही, वापर केला जातो. जो अन्यथा नक्षलवादासारख्या अंतर्गत सुरक्षा समस्याची उत्तम व्यवस्थापन करण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे तैनात केले जाऊ शकते. ठीक आहे, जे नक्षलवादी जे काही राज्य प्रभावित आहेत त्या राज्यामध्ये मग काय करू शकता तुम्ही, हे तैनात करू शकता आणि ते जे समस्या आहे ती तुम्ही चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर लोकप्रिय धोरणावर लक्ष केंद्रित होणार नाही. आता म्हणजे काय की वारंवार निवडणुकामुळे शासन जे आहे, शासन आणि धोरण निर्मितीच्या फोकसवर परिणाम होतो. कारण आता तुम्हाला माहिती असेल, आता जर समजा 5-6 महिन्यांनी प्रत्येक याच्यामध्ये निवडणूक राहिली. ठीक आहे, प्रत्येक राज्यात असो या म्हणजे आपल्या देशात असो, देशामध्ये निवडणूक राहिल्यानंतर काय पॉप्युलिस्ट पॉलिसी म्हणजे काय, फ्री वीज आहे. म्हणजे आम्ही काय करणार आहे की 300 युनिट किंवा 200 युनिट किंवा 400 युनिट आम्ही फ्री देऊ. ठीक आहे, मग यामुळे काय होते, जे लॉंग टर्म आपल्याला एखादी पॉलिसी जर बनवायची राहिली ना, ते लॉंग टर्म आपण पॉलिसी कोणतेही जे गव्हर्नमेंट आहे ते बनवणार नाही. ते काय करणार, शॉर्ट टर्मवर जास्तीत जास्त फोकस करणार. आणि फोकस कशासाठी करणार, कारण का त्यांना निवडणूक जिंकावं लागणार. ठीक आहे, त्यांना निवडणूक जिंकायला लागणार म्हणून ते काय ना अशा प्रकारे ते करू शकतात. तर म्हणून काय की हे असं होणार नाही जर आपण इम्प्लिमेंट केलं वन नेशन वन इलेक्शन, तर परिणाम होईल. कारण ते राजकीय वर्गाला दीर्घकालीन कार्यक्रम आणि धोरणावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी तात्काळ निवडणूक नफ्याचा, म्हणजे काय की तुम्हाला लगेच तुम्हाला निवडणुकीमध्ये लगेच जर तुम्हाला आपण हे म्हणतो की फायदा जर पाहिजे असेल तर आपण अशा गोष्टी ते इम्प्लिमेंट करतात. त्यानंतर निवडणूक प्रक्रियेत मोठ्या संख्येने शिक्षकासह लोकसेवकांचा व्यवस्थेमुळे अत्यावश्यक व सेवा जे म्हणजे पहा, आता काय आहे की तुम्ही पाहिलं असाल की रिटर्निंग ऑफिसर असते तो कोणता सिव्हिल सर्वंट असतो. त्यानंतर तुम्ही टीचर जे म्हटलं मी, टीचरची सुद्धा ते काय लागतं, ते तिकडे ड्युटी लागते. आणि ड्युटी लागल्यानंतर काय होते की मग काय आहे की त्याचं जर पाहिलं जे आपल्याला डे टू डे लाईफच्या ज्या काही गोष्टी असतात त्याच्यावर याचा काय होत असतो, प्रभाव होतो. ठीक आहे, याच्यावर काय होतो, प्रभाव होतो. वितरणाच्या नियमित निवडणुकामुळे अडथळा निर्माण होतो, जे डे टू डे लाईफ होतो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय आहे की कमी भांडवल आणि निवडणूक. ठीक आहे, कमी भांडवल आणि निवडणूक खर्चासाठी पैसा असलेले छोटे पक्ष. आता काय आहे की जर छोटे पक्ष म्हणजे की तुम्ही पहा, तुमची एक असते नॅशनल पार्टी आणि एक असते तुमचं जे प्रादेशिक पार्टी असते किंवा रिजनल पार्टी. आता रिजनल पार्टी जी आहे तर त्यांच्याकडे तर फंडिंग जी असते ते कमी येईल आणि राष्ट्रीय पार्टी असेल त्यांच्याकडे फंडिंग जास्त येईल. मग अशा वेळेस काय होईल की जर आता जास्त वेळ निवडणूक होत राहिल्या तर निवडणूक होत राहिल्यानंतर काय होईल की जे राष्ट्रीय पॉलिटिकल पार्टी आहे तो जास्त खर्च करणार. ठीक आहे, आणि जास्त खर्च केल्यानंतर काय होईल की त्यांच्याकडे तर फंडिंग खूप जास्त आहे. पण दुसऱ्या बाजूला जर तुम्ही पाहिलं जे रिजनल पार्टी आहे, छोटी पार्टी आहे, त्यांच्याकडे फंडिंग कमी आहे. तर याच्यामुळे काय होईल की यांना जे आहे जे त्यांना जे आपण म्हणतो एक समान पाहिजे असते, एक लेवल पाहिजे असते, तर त्या लेवलमध्ये काय होईल की याच्यामध्ये राष्ट्रीय पार्टी जी आहे ते वर जाईल आणि जे तुमची रिजनल पार्टी आहे ती खाली येईल. अशामुळे काय होईल की यांच्याकडे जो प्रचारासाठी जो खर्च आहे त्यांच्यासाठी जास्त आहे आणि इकडे कमी आहे. मग काय होईल की जास्तीत जास्त चान्सेस राहू शकते का त्यांचं वर्चस्व राहण्याचं. ठीक आहे, आणि यामुळे काय जर एका वेळेस जर निवडणुका झाल्या तर एका वेळेस निवडणूक झाल्या तर प्रचारासाठी खर्च कमी येईल आणि यामुळे जे छोट्या पार्टी आहे ते छोट्या पार्टी काय करणार की त्यांचं जे आहे ते चांगल्या प्रकारे त्यांच्यासोबत कम्पीट करू शकते. ठीक आहे, निवडणुकीतला खर्च कमी होईल आणि त्यामुळे प्रचाराच्या काळात अधिक समतोल खेळाचे क्षेत्र प्राप्त होईल. ठीक आहे, त्यानंतर सामाजिक जडणघडणीवर प्रभाव. वारंवार होणाऱ्या निवडणुका जात, धर्म आणि सांप्रदायिक समस्या देशभरात कायम ठेवतात. कारण निवडणुका जातीवाद, सांप्रदायिकता आणि भ्रष्टाचाराला बळ देणाऱ्या घटना ध्रुवीकरण करत आहेत. तुम्ही पाहिलं असाल आता जर एका वेळेस एका वेळेस निवडणूक झाली तर काय होईल की आता ही 5 वर्षांनी निवडणूक राहणार आणि 5 वर्षांनी निवडणूक राहिल्यानंतर काय होईल
की सोबत जे आता एखाद्या वेळेस तुम्ही पाहिलं आजकाल कशाला केव्हाही जे कोणत्या निवडणूक होतात तर त्याच्यामध्ये जे धर्म जात अशा या गोष्टीवर जास्तीत जास्त निवडणूक लढल्या जातात. यामुळे काय होतं असते की दोन जातीमध्ये दोन धर्मामध्ये असे हिंसाचाराच्या घटना घडत राहतात. यामुळे काय होईल की समजा एका वेळेस झालं ना तर ह्या 5 वर्षामध्ये काय होईल की 5 वर्षामध्ये पुन्हा ते हिंसा अशा होऊ शकणार नाही, अशा घटना होऊ शकणार नाही जर एका वेळेस तुम्ही जर निवडणूक घेतल्या तर. 5 वर्षानंतर ठीक आहे, पण काही नंतर 5 वर्षानंतर जर पाहिलं असेल तर लोकांच्या मेंटॅलिटीमध्ये चेंज सुद्धा येतो. ठीक आहे, तर मग काय होईल की अशामुळे जर कंटिन्यू होत राहिल्या ना तर दंगे होत राहणार आपल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये. आणि यामुळे जे आहे जे कायदा सुव्यवस्थेची जे आपली कंडिशन आहे ती बिघडली म्हणजे जाऊ शकते. ठीक आहे, यावेळी ध्रुवीकरण होते. त्यानंतर मला राजकीय पक्षाकडून आर्थिक स्रोताचा उत्तम वापर. ठीक आहे, म्हणजे काय ते त्यांच्याकडे जे फंडिंग येते त्याचा ते उत्तम वापर करू शकते जर एका वेळेस जर निवडणूक झाल्या तर कसं की एकाच वेळी जर निवडणूक झाल्या राजकीय पक्ष आणि उमेदवाराचा प्रचाराचा जो असतो तो खर्च कमी येईल. खर्च कमी आल्यानंतर जो त्यांना जो प्रॉपर यूज करायचा आहे तो जो पैसे त्यांच्याकडे आलेले आहे ते यूज करू शकणार. आणि यामुळे छोट्या प्रादेशिक पक्षांना आर्थिक संसाधनाचे उत्तम व्यवस्थापन करण्यात मदत होईल. जसं मी अगोदर सांगितलं की आहे जे छोट्या पार्टीज आहे ना ते काय करणार त्याचं चांगलं प्रॉपर मॅनेजमेंट करणार ज्यांच्याकडे ते फंडिंग आहे जे आलेली आहे त्यांच्याकडे. ठीक आहे, त्यानंतर आहे की मॉडेल आचारसंहिता कालावधी कमी. म्हणजे तुम्हाला माहीत असेल की काय होते की निवडणूक लागली 6 महिन्याने 8 महिन्याने निवडणूक लागते. त्यानंतर मग जे तुमचं मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आहे म्हणजे आचारसंहिता लागते. आणि आचारसंहिता लागल्यानंतर काय होते की जे तुम्ही म्हणजे जर पाहिलं जे सिव्हिल सर्वंट असतात ना ते सिव्हिल सर्वंट काय म्हणतात की आचारसंहिता आणि जे आहे आता जे कोणतं त्यांना पॉलिसी राबवायची असेल म्हणजे जे कोणतं करंट गव्हर्नमेंट असेल तर ते म्हणणार की आता सध्या आचारसंहिता आहे तर मग ते मानणार नाही गोष्टी. ठीक आहे, मानणार नाही तर काय होते की याच्यामुळे पॉलिसी पॅरालिसिस होऊ शकते. पॉलिसी पॅरालिसिस म्हणजे काय की धोरण जे आहे त्यांना जे प्रॉपरली कंटिन्युअसली राबवायचं राहते ते राबवू शकणार नाही. हे कशामुळे तर आचारसंहितेमुळे. निवडणूक दरम्यान वारंवार आदर्श आचारसंहिता लागू केल्यामुळे सर्व विकास कामे एकाच वेळी अनेक महिने रखडतात. मग काय होते की सध्या आता एखादा जर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट सुरू असेल आणि याच्यामध्ये काय म्हटलं जाते मग की नाही आता सध्या तर आचारसंहिता आहे आणि आचारसंहिता असल्यामुळे ते मग जो डेव्हलपमेंट जे व्हायला पाहिजे ते डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ते रखडून राहतात. ठीक आहे, निवडणुकीच्या काळात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे होणारा पॉलिसी पॅरालिसिस कमी होईल. ठीक आहे, मी जसं म्हटलं ना पॉलिसी पॅरालिसिस तर काय होऊन जाईल कमी होऊन जाईल जर एका वेळीच निवडणूक झाल्या तर. नंतर आहे की एकाच वेळी होणाऱ्या मतदानामुळे मतदारांची संख्या वाढेल. ठीक आहे, आता पाहिलं असाल की निवडणूक होत राहते तर मग काय आहे की तुम्हाला लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही याची एका वेळेस तुम्हाला काय करायची आहे वोटिंग करायचं आहे. यामुळे काय होईल की तुम्हाला असं वाटेल की एका वेळेस वोटिंग करायची आहे तर आपण वोट करून येऊ. यामुळे काय वोटर टर्नआउट तुमचा वाढणार आणि वाढल्यामुळे काय होणार की जास्तीत जास्त लोक याच्यामध्ये पार्टिसिपेट होणार. या डेमोक्रेसीच्या ही जे प्रोसेस आहे निवडणुकीची महत्त्वाची त्याच्यामध्ये काय होणार जास्तीत जास्त लोक पार्टिसिपेट करणार. तर हा सुद्धा त्याचा एक ॲडव्हान्टेज आहे किंवा त्याच्यामध्ये फेवरमध्ये एक तुमचा आर्ग्युमेंट आहे. त्यानंतर आहे विरुद्ध युक्तिवाद. आता विरुद्ध म्हणजे हे जर केलं तर काय होईल म्हणजे काय निगेटिव्ह होणार. तर निगेटिव्ह जर पाहिलं असेल तर पहिलं सुरुवातीला काय आहे एकाच वेळी मतदानाला विरोध करणाऱ्या पक्षामधील चिंतेचे मुख्य कारण म्हणजे काय आहे घटनात्मक अडथळे. सर्वात मुख्य कारण जे काय आहे ते तुमचं आहे ते घटनात्मक अडथळे आणि संघराज्य विरोधी परिणाम. म्हणजे काय आता तुम्हाला माहिती असेल की संघराज्य आपली काय आहे व्यवस्था आहे. ठीक आहे, म्हणजे फेडरल स्ट्रक्चर आहे आपल्याकडे. तर फेडरल स्ट्रक्चर असं असल्यामुळे काय आहे की एका वेळेस एक निवडणूक होणार आहे म्हणजे तुमचं लोकसभा आणि राज्य विधानसभाचा. काहींचे असे मत आहे आता काय आहे की काहींचं असं मत आहे की याचा लोकांच्या मतदानाच्या निर्णयावर परिणाम होईल आणि या नवीन प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आणि यंत्रणाचा म्हणजे जे EVM आणि VVPATची आवश्यकता लागेल. आता लोकांच्या मनावर कसं होईल. आता तुम्हाला माहीत असेल की एक तर नॅशनल लेवलचे मुद्दे वेगळे असते आणि एक राज्याच्या लेवलचे मुद्दे वेगळे असते. आता काय आहे की प्रचार सुरू आहे आणि तुम्हाला वोटिंग करायची आहे. मग काय होईल की काही आपल्या देशामध्ये जे लिटरसी जरी वाढलेली असेल पण एज्युकेटेड कमी आहे. ठीक आहे, या दोन शब्दामध्ये डिफरन्स आहे. तर काय होईल की मग काय होणार की राष्ट्रीय लेवलचा जो मुद्दा आहे तो विधानसभेमध्ये घुसणार आणि विधानसभेचा जो मुद्दा आहे तो जो लोकल मुद्दा असतो तो चालला जाईल तो डायल्यूट होऊन जाईल. अशामुळे काय होईल की लोकांच्या मनावर त्याचा काय होईल परिणाम होईल. आणि अशाच काही जे लोक आहे ठीक आहे जे इंटेलेक्च्युअल लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे. नंतर आहे की प्रादेशिक पक्षांची गैरसोय होईल. काय होईल प्रादेशिक पक्षांची गैरसोय. तर समीक्षांचं असं आहे युक्तिवाद आहे की एकाच वेळी निवडणुका प्रादेशिक पक्षांच्या संभाव्यतेला बाधा आणतील कारण स्थानिक मुद्द्यांऐवजी राष्ट्रीय मुद्दे राजकीय कथनावर वर्चस्व राखतील. जसं मी सांगितलं ना की राष्ट्रीय मुद्दे जे आहेत ते जास्तीत जास्त हे वर्चस्व ते निर्माण करू शकते. आता समजा तुम्हाला सांगा तुम्ही एक्झाम्पल घ्या. तुम्हाला म्हटलं की तुमच्या तिथं जे आहे तुमच्या एरियामध्ये
वॉटर अवेलेबल नाही आहे, म्हणजे पाणी अवेलेबल नाही आहे. पण दुसरीकडे जर ज्या याच्यामध्ये मुद्दा सुरू असेल की नाही पाकिस्तानला आपण हरवणार आहे, आपण युद्ध करणार आहोत आणि हरवणार आहोत, तुम्हाला असं वाटेल की नाही तुमच्यामध्ये देशभक्ती जागी होईल आणि देशभक्ती जागी झाल्यानंतर तुम्ही जो आहे तो तुमचा लोकल मुद्दा सोडून देसाल आणि जो तुमचा हा मुद्दा जो आहे, जो राष्ट्रीय लेवलचा मुद्दा आहे त्याला तुम्ही जास्त प्रायोरिटी दिला. यामुळे काय होईल की तुमचं जे लोकल मुद्दे आहे आणि जे प्रादेशिक पार्टी जे असते, म्हणजे जे राज्याची पार्टी असते, राज्याची पार्टी तर राज्यापुरती आहे आणि त्यामुळे काय होईल की ते तर त्या म्हणजे राष्ट्रीय लेवलचा विचार नाही करणार आहे किंवा ते मुद्दा पण नाही आणणार. मग अशामुळे काय होईल की जे प्रादेशिक पार्ट्या आहे ना त्यांचं महत्त्व कमी होऊन जाईल आणि राष्ट्रीय पार्ट्याचं महत्त्व वाढून जाईल, कारण की मुद्दा चेंज होत आहे ना. प्रतिपक्ष पैसा आणि निवडणूक रणनीती या दोन्ही बाबतीत राष्ट्रीय पक्षाची स्पर्धा करू शकणार नाहीत आणि राष्ट्रीय समस्या आणि राज्याचे प्रश्न हे स्वरूप आणि अंमलबजावणी भिन्न आहेत. ठीक आहे, म्हणजे काय आणि पॉलिटिकल जे पाहिली असेल तुम्ही कोणती पॉलिटिकल पार्टी, ज्या तुमच्या प्रादेशिक पॉलिटिकल पार्टी असते ते जर पाहिलं असेल ते कम्पीट नाही करू शकणार ना. मग राष्ट्रीय पॉलिटिकल पार्टी एकदा त्यांच्याकडे फंड जास्त आहे, त्यांचे मुद्दे वेगळे आहे, ठीक आहे, याच्यामुळे त्यांच्यासोबत कम्पीट नाही करू शकणार आणि मग राज्यामध्ये सुद्धा राष्ट्रीय पार्टी येऊन जाईल. मग प्रादेशिक पार्टीचं महत्त्व काय होऊन जाईल, तुमचं ऑटोमॅटिकली कमी होऊन जाईल. त्यानंतर उत्तरदायित्व म्हणजे अकाउंटेबिलिटी. पुन्हा निवडणुकीचा अर्थ असा आहे की सरकार लोकांच्या इच्छेचे ऐकण्याचे बंधन आहे. आता बघा तुमचं जर म्हणजे कंटिन्युअसली होत राहिले 6 महिन्यांनी 8 महिन्यांनी किंवा एखाद्या वर्षांनी काय होईल मग की अकाउंटेबिलिटी वाढणार, उत्तरदायित्व त्यांचं वाढणार. पण 5 वर्षानंतर निवडणूक झाल्यानंतर ते जे पॉलिटिकल लीडर राहणार ते तर 5 वर्षाचं निवांत राहणार आणि निवांत राहिल्यानंतर काय होईल की काही टेन्शन नाही की त्यांची अकाउंटेबिलिटी म्हणजे उत्तरदायित्व त्यांचं काय होऊन जाईल, ऑटोमॅटिक कमी होऊन जाईल. कारण की तुम्ही जर काही क्वेश्चन विचारला 5 वर्षांनी पाहू 3 वर्षांनी पाहू, मग काय होईल की अशामुळे ते चांगले काम करू शकणार नाही. कोणतीही राजकीय पॉलिटिकल पार्टीची कोणती असेल ना ते कोणतीही असं काम करू शकणार नाही जेणेकरून ते एका राज्यात किंवा दुसऱ्या राज्यात निवडणूक गमावू नये. म्हणजे काय होती, जर समजा आता 5-6 महिने निवडणूक असल्या, मग आता एखाद्या वेळेस जर समजा पेट्रोल आहे, गॅस आहे, याचे जर तुम्ही प्राईस वाढवून दिले आणि जर 5 वर्षांनी म्हणत आहे की 5 वर्षांनी तुमच्या निवडणूक होणार आहे, आता काय होईल की मग काय होणार, निवडणूक 5 वर्षांनी होणार आहे तर मग ते कमी करू शकणार नाही म्हणजे कमी करणारच नाही. मग शेवटचे मग 4.5 वर्षानंतर काय करणार, कमी करू शकणार. आता काय आहे की जर अशा निवडणूक होत राहिल्या तर काय होणार की त्यांना अशी भीती राहते की हे राज्य आपल्या हातातून जाईल, ते राज्य आपल्या हातातून जाईल. यामुळे काय करणार की ते कमी प्राईस करणार. ठीक आहे, आणि कमी प्राईस केल्यानंतर याचा फायदा कोणाला होणार, आपल्या लोकांना होणार आणि याच्यामुळे काय हे उत्तरदायित्व याच्यामुळे वाढणार. ठीक आहे, तर जर सरकारला परत बोलवण्याची भीती न बाळगता निश्चित कार्यकाळाची हमी दिली गेली तर यामुळे निरंकुश प्रवृत्ती निर्माण होऊ शकते आणि जिथे मंत्री किमान सुरुवातीला त्यांच्या इच्छा आणि आवडीनुसार त्यांचे अधिकार वापरतात आणि नंतरच्या भागात राजकीय कल्याण करतात आणि मतदारांना प्रभाव टाकण्यासाठी कार्यकाळ त्यांचा असतो. आता काय जसं मी सांगितलं, जसं की 4.5 वर्ष काही नाही करणार, सुरुवातीला त्यांच्या मनानुसार ते वागत राहणार, पण नंतरचा जर जे तुमचे 6 महिने आहेत त्यानंतर मग लोकांना थोडंसं प्रभावित करण्याकरता त्यांचे काही स्टेप्स ते उचलू शकतात. त्यानंतर सिंक्रोनायझेशन राखणे कठीण होईल. म्हणजे काय, लोकसभा आणि राज्य विधानसभा ते दोन्ही सोबत सिंक्रोनायझेशन जे राहते म्हणजे राहणार, म्हणजे एक देश एक निवडणूक झाल्यानंतर तर ते काय होणार की ते कमी राखणं म्हणजे थोडं हार्ड आहे. लोकशाहीमध्ये एकाच वेळी निवडणूक घेणे कठीण आहे आणि लोकसभा आणि संबंधित राज्याची विधानसभा कार्यकाळ वाढवून आणि कमी करून केंद्रात आणि सर्व राज्यामध्ये एकाच वेळी निवडणूक घ्यायच्या असल्या तरी अशी स्थिती दीर्घकाळ टिकवणे कठीण होईल आणि कोणत्याही सरकारने आपल्या विधानसभेवर विश्वास गमावला की यंत्रणा पुन्हा कोलमडून जाईल. आता जे सांगत आहे मी की आता तुम्हाला माहिती असेल की नो कॉन्फिडन्स मोशन एक टूल आहे. ठीक आहे, आता समजा की चला ठीक आहे आपण मानून घेऊ की वन नेशन वन इलेक्शन आपण राबवलं. ठीक आहे, आता राबवल्यानंतर काय आहे की असं थोडी हे तरी म्हणजे खूप म्हणजे दीर्घकाळासाठी अशी गोष्ट तर राहू शकत नाही. ठीक आहे, कारण की एखाद्या जर विधानसभेने ते जर त्यांच्या अगेन्स्ट जर ते नो कॉन्फिडन्स मोशन आणलं आणि त्यांनी जर ते गमावलं, मग तर गमावल्यानंतर तर तिथलं जे गव्हर्नमेंट आहे ते गव्हर्नमेंट पळू शकते. ठीक आहे, आणि ते गव्हर्नमेंट पडल्यानंतर मग काय होईल की मग तर तिथलं राज्यपाल ते बरखास्त सुद्धा करू शकते. तर याच्यामध्ये सातत्य राखणं कठीण आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काय आहे, सातत्य राखणं कठीण आहे. त्यानंतर आहे की अंतर्गत सुरक्षेला धोका. आता म्हटलं की अंतर्गत सुरक्षेला धोका कसा, आता काय आहे की एकाच वेळी सर्व निवडणूक होत आहे, मग जेवढे कोणते जे फोर्सेस आहे ते सर्व तैनात होऊन जाईल आणि तैनात झाल्यानंतर मग आता नक्षल प्रभावित जे काही डिस्ट्रिक्ट्स आहे तर त्या डिस्ट्रिक्टमध्ये काय होणार की ते तैनात राहू नाही शकणार आणि त्यामुळे काय होणार की तिकडे जास्तीत जास्त अशी ॲक्टिव्हिटी होऊ शकते. तर अंतर्गत सुरक्षा धोका निर्माण होऊ शकतो. तर एकाच वेळी निवडणुकासाठी भारी सुरक्षा दल तैनात करणे हे एक लॉजिस्टिक आव्हान आहे आणि त्यामुळे देशातील अंतर्गत सुरक्षा धोक्यात येऊ शकते. ठीक आहे,
त्यानंतर आहे की लोकशाही मूल्यांशी छेडछाड. आपल्या पूर्वजांनी लोकशाहीच्या इच्छेला कायम ठेवण्यासाठी सध्याची व्यवस्था जाणीवपूर्वक निवडली आहे, जेणेकरून लोक मतदानाच्या अधिकाराद्वारे त्यांची इच्छा व्यक्त करू शकतील. ठीक आहे. आणि नंतर जर पाहिलं निवडणूक व्यवस्थेत बदल करणे म्हणजेच लोकांची लोकशाही इच्छा व्यक्त करण्याच्या अधिकाराची छेडछाड करणे. जे आपले अगोदर पूर्वज जे होते त्यांनी तर हे पाहिलं ना की जे आम्हाला तुम्हाला किंवा पॉलिटिकल जो दिला आहे अधिकार दिलेला आहे वोटिंग करण्याचा. ठीक आहे. वोटिंग करण्याचा जो अधिकार दिलेला आहे ना, तर याचं जे आहे तुम्हाला तुमची जे पॉलिटिकल विल आहे ते जे एक्सरसाइज करण्यासाठी दिला तो अधिकार दिलेला आहे. आणि या अधिकाराची काय होऊन जाईल, तुमची छेडछाड होऊन जाईल. ठीक आहे. तर छेडछाड त्याच्यामुळे काय होऊन जाईल, तुमची होऊन जाईल जे अशी नवीन व्यवस्था आणली तर. आता काय आहे की एक राष्ट्र एक निवडणूक या मार्गावर पुढे जाण्याचा मार्ग काय असावा, म्हणजे वे फॉरवर्ड काय असावा. आता एका वेळी निवडणूक घेता याव्यात याची खात्री करण्यासाठी भारताला नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याची गरज आहे. ठीक आहे. आता कोणते कोणते उपाय शोधण्याची गरज आहे, तर पर्यायी सरकारमध्ये अविश्वास प्रस्तावासोबत आत्मविश्वास प्रस्ताव जोडणे. म्हणजे काय की तो कॉन्फिडन्स मोशन आहे ना, तो कॉन्फिडन्स मोशन सुद्धा असायला पाहिजे. ते कशासाठी, विश्वासदर्शक ठराव नेत्याचाही उल्लेख असेल. ते दोन्हीही म्हणजे याच्यामध्ये काय राहणार, जो कोणता ऑपोजिशन लीडर जो राहणार ना. आता समजा एखादं गव्हर्नमेंट पडला, ठीक आहे, नो कॉन्फिडन्स मोशन आला आणि एखादं गव्हर्नमेंट पडलं, तर ते जे ऑपोजिशन पार्टीचे जे लीडर आहे किंवा जो विरोधी पक्षनेता असतो ते काय होणार की शॅडो गव्हर्नमेंट पाहिलं असेल तुम्ही याच्यामध्ये ब्रिटनमध्ये असते. ठीक आहे. तर तशा टाईपमध्ये काय होऊ शकते, इकडे तुम्ही असं करू शकता. तर विश्वासदर्शक ठरावात नेत्याचा उल्लेख असेल, ते दोन्हीही अविश्वास प्रस्ताव आणि विश्वासदर्शक ठराव पारित केल्यानंतर उर्वरित कालावधीसाठी पर्यायी सरकारचे नेतृत्व करेल. हे निश्चित मुदत टिकून ठेवण्याचा मदत करेल आणि योग्य एकाच वेळी निवडणूक चक्र सुनिश्चित करू शकेल. ठीक आहे. तर असंच आहे की तुमचं काय आहे की नो कॉन्फिडन्स मोशन किंवा कॉन्फिडन्स मोशन म्हणजे काय, एका वेळेस जर तुम्ही दोन्ही गोष्टी जर एक्सरसाइज करत असाल तर काय होणार की समजा ते गव्हर्नमेंट पडलं तर लगेच दुसरं गव्हर्नमेंट काय राहणार, त्यासाठी अवेलेबल राहणार. आणि त्यामुळे काय होऊ शकते तुमचं की जे तुमचं अशी जी भीती होती की जर नो कॉन्फिडन्स मोशन जर पास झालं तर मग काय होईल. ठीक आहे. आणि पास झाल्यानंतर सरकार गेल्यानंतर काय होईल, तर याच्यामुळे काय होणार की तुमचं शॅडो गव्हर्नमेंट म्हणून एक तुम्ही कॉन्सेप्ट तिकडे आणू शकता. ठीक आहे. नंतर आहे की पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या नजीकच्या आधारावर राज्याचे वर्गीकरण करणे आणि पुढील लोकसभा निवडणुकीसह राज्य विधानसभा निवडणुकीचं एक फेरी आणि 30 महिन्यानंतर म्हणजे 2.5 वर्षानंतर. म्हणजे काय की एक काम करू शकतो मग की आपण तुम्ही लोकसभा आणि अर्ध्या राज्याचे जे आहे, ठीक आहे, अर्ध्या राज्याच्या लोकसभा आणि राज्यसभेसोबत तसं घेऊ शकता. नाही तर मग काय करू शकता, म्हणजेच काय की लोकसभा निवडणुकीसह राज्य विधानसभा निवडणुकीची एक फेरी आणि नंतर 30 महिन्यानंतर उर्वरित दुसरी फेरी देखील एकाच वेळी निवडणुका घेण्या. म्हणजे काय करा की तुम्ही दोन पार्टमध्ये डिवाइड करा. 2.5 वर्ष. 2.5 वर्षामध्ये अगोदर निवडणूक घ्या, म्हणजे जे काही राज्यांची अगोदर घ्या आणि काही राज्यांची नंतर घ्या. म्हणजे तुम्ही असंच करू शकता, 2 पार्टमध्ये याला डिवाइड करू शकता. ठीक आहे. त्याच्यामुळे सुद्धा जर पाहिलं असं तर खर्च कमी होऊ शकतो. ठीक आहे. हे जे सर्व आपण जे आर्ग्युमेंट डिस्कस केलेले आहे ना, ते सुद्धा त्याच्यामध्ये लागू होऊ शकते जर तुम्ही 2 पार्टमध्ये डिवाइड केले तर. हे झाले 2 उपाय. त्यानंतर आहे एकाच वेळी निवडणुकाचे फायदे आणि आव्हाने याबद्दल मतदारामध्ये म्हणजे काय आहे की अवेअरनेस तुम्हाला क्रिएट करावं लागणार आहे. ठीक आहे. एक अवेअरनेस तुम्हाला क्रिएट करावं लागणार आहे की एक देश एक निवडणुकीचे काय फायदे आहे. ठीक आहे. हे तुम्हाला करावं लागणार आणि ज्यामुळे काय होईल की त्यांना गोंधळ आणि गैरसोय न होता मतदानाचा हक्क बजावता येईल याची खात्री करणे. म्हणजे काय की त्यांना जे गैरसोय नाही झाली पाहिजे किंवा गोंधळ निर्माण नाही झाला पाहिजे, त्यासाठी तुम्ही काय करू शकता, अवेअरनेस क्रिएट करू शकता. समजा EVM आहे, त्यानंतर तुम्ही VVPAT आहे, तर हे जे आहे तर मतदान केंद्र, सुरक्षा कर्मी इत्यादी सारख्या एकाच वेळी निवडणूक घेण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांमध्ये किंवा तंत्रज्ञानामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावं लागणार. EVM, VVPAT, त्यानंतर तुमचे निवडणूक केंद्र आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावं लागणार जेणेकरून ते प्रॉपरली वर्क करू शकणार. ठीक आहे. तर हे 2 गोष्टी आणि त्या अगोदरच्या 2 गोष्टी तुम्ही वे फॉरवर्ड म्हणून सुचवू शकता. आता आहे कन्फ्युजन काय, तर कन्फ्युजन काय आहे की एकाच वेळी निवडणूक ही एक कल्पना आहे ज्याची वेळ आता आलेली आहे. ठीक आहे. नंतर काय आहे की पण हा मुद्दा राज्यघटनेच्या फेडरल रचनेशी, ठीक आहे, फेडरल घटना जी म्हणतो रचना जी आहे तर संबंधित असल्याने प्रादेशिक पक्षांच्या चिंता दूर करण्यासाठी राजकीय स्पेक्ट्रममध्ये यावर योग्यरित्या वादविवाद किंवा चर्चा करणे आवश्यक आहे. जे प्रादेशिक पार्टीज आहेत त्याच्यासोबत तुम्हाला चर्चा करावं लागणार आहे आणि चर्चेतून जो आहे कोणताही मुद्दा सॉल्व्ह होऊ शकतो. त्यामुळे ही कल्पना देशात राबविणे सोपे होणार आहे.
नंतर काय आहे की एक राष्ट्र एक निवडणूक प्रणाली, निवडणुकीच्या संचालनासाठी लागणारा वेळ, ऊर्जा आणि संसाधने कमी केले पाहिजेत. आणि एकाच वेळी मतदान केल्याने निवडणुका घेण्याचा कालावधी कमी झाला तर राजकीय पक्षांना राष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला वेळ मिळू शकतो. ठीक आहे, म्हणजे काय कालावधी कमी झाला तर मग तुम्ही काय करू शकता, चांगल्या प्रकारे इकडे जे आहे पॉलिसी डिसिजन घेऊ शकता, डेव्हलपमेंट चांगलं करू शकता. तर हे जो इकडे जो वेळ जातो, कारण की तुम्हाला माहीत असेल की एखाद्या राज्याचं जर हे असेल निवडणूक असेल तर PM, CM, त्यानंतर मंत्री वगैरे सर्व जे आहे तिकडे लागून जातात. आणि इकडे मग जे काम आहे डेव्हलपमेंटचं काम ते कोण करणार. तर याच्यामुळे काय होऊ शकते, अशा प्रकारे हे चांगल्या प्रकारे त्याचं युटिलायझेशन करू शकते जो त्यांच्याकडे टाईम असणार. कमी झाला तर राजकीय पक्षांना त्याचा फायदा समस्या सोडवण्यासाठी होईल आणि प्रशासन वाढवण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल, म्हणजे जे गव्हर्नन्स वाढवण्यासाठी. विधी आयोग म्हणजे जे आहे तुमचं लॉ कमिशन शिफारसी सुचवतात की भारताच्या स्वातंत्र्या पहिले 2 दशकात एक राष्ट्र एक निवडणूक संकल्पना पुनर्संचयित करण्यासाठी व्यवहार आहे. ठीक आहे, तर त्यांनी सांगितलं जेव्हा ते आहे म्हणजे यांनी सांगितलं आपलं लॉ कमिशनने की ते आहे तुमच्याकडे हे फेवरेबल कंडिशन आहे असं तेव्हा त्यांनी सांगितलेलं. तर अशा प्रकारे तुमचं कन्क्ल्युजन आहे. तर आपण काय केलेलं आहे, सर्व जो डिस्कस केलेला आहे त्याच्यामध्ये फेवर आर्ग्युमेंट त्याच्या फेवरमध्ये, आर्ग्युमेंट त्याच्या अगेन्स्टमध्ये, त्यानंतर वे फॉरवर्ड आणि त्यानंतरचं पाहिलं तुमचं कन्क्ल्युजन. ठीक आहे, तर हे झालं पूर्ण आपण आणि त्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी पण पाहिली. आणि त्यानंतर अजून एक याच्यामध्ये निष्कर्ष किंवा कन्क्ल्युजनमध्ये जर पाहिलं असेल तर आता जर पाहिलं की जर आपण एक देश एक निवडणूक घेतली तर हा भारत जो देश आहे हा 4था देश बनू शकतो. कोणता? 4th कंट्री बनू शकतो. आता सुरुवातीला पाहिलं असेल आता कोण कोण आहे, सध्या आहे बेल्जियम. ठीक आहे, त्यानंतर जर पाहिलं असेल स्वीडन आणि त्यानंतर आहे साऊथ आफ्रिका म्हणजे दक्षिण आफ्रिका. हा तुमचा एक क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे फॅक्च्युअल क्वेश्चन तुम्हाला विचारतो आणि 4था भारत बनू शकतो जर असं झालं तर. ठीक आहे, आणि तुम्हाला स्वीडनमध्ये पण सांगितलं की एका दिवशी त्यात सर्व निवडणूक होईल, म्हणजे त्यांच्या पंचायत ज्या लेवलच्या आहेत त्या सुद्धा होतात. पण आपल्या भारतामध्ये तसं नाही. आपल्या भारतामध्ये काय म्हणणं आहे, लोकसभा आणि राज्य विधानसभा. ठीक आहे, तर हे झालं तुमचं कन्फ्युजन. तर अशा थ्रू तुमचं हे पूर्ण डिस्कस झालेलं आहे. आता आहे की प्रॅक्टिस क्वेश्चन. एक तुमचा प्रॅक्टिस क्वेश्चन आहे. तर प्रॅक्टिस क्वेश्चन काय आहे की एक देश एक निवडणूक या संकल्पनेचे विश्लेषण करा. त्यानंतर जे आहे या कल्पनेशी संबंधित फायदे काय आहे. ठीक आहे, तसेच ते व्यवहार्य करण्यासाठी काही उपाय सुचवा. ठीक आहे, तर हे जे आहे त्याचे फायदे काय आहे ते, आणि ते जर तुम्हाला जर याच्यामध्ये प्रॅक्टिसमध्ये आणायचं असेल त्यासाठी तुम्ही काय वे फॉरवर्ड देऊ शकता किंवा काय सजेशन देऊ शकता हे तुम्हाला सर्व काय करायचं आहे, डिस्कस करायचं आहे. हा तुमचा प्रॅक्टिस क्वेश्चन आहे. आय होप तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या असणार. त्याचे आपण सर्व डिटेलमध्ये आपण सर्व डिस्कस केलेलं आहे, त्याच्यामध्ये सर्व सांगितलेलं आहे मी. तर तुम्हाला असं मी आशा करतो की तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या असणार. सो थँक्यू.